यस धनंजयजी. ठीक. वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक आणि उपस्थित असलेले सर्व आपल्या अतिथी आणि मान्यवरांचं करूयात आपण या सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. कुमार स्वराज राजू बांद्रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वाढदिवस जर पाहिलं तर 17 तारखेला, पण 17 तारखेच्या अगोदर थोडंसं वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे आणि एक आठवडाभर आता ते सेलिब्रेशन होणारच आहेत आणि त्या निमित्तानं सातत्याने आयोजित केली जाणारी स्पर्धा आज श्री राजूजी बांद्रे साहेब यांच्या माध्यमातून स्वराज चषक 2024चं पर्व 5वा आहे आणि हा पर्व 5व्याचा पुन्हा महत्त्वाचा हिस्सा होण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. दोन्ही संघाचा जो राखीव खेळाडू आहे 12 खेळाडू दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आहे. 12वा खेळाडू पाठवा. जागमत क्रिकेट संघ कारिवणे खालचीवाडी टीमचे जे कर्णधार किंवा खेळाडू त्यांना विनंती आपण लवकरात लवकर संपर्क साधायचे. चला पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. कुठलंही शुभकार्य म्हटलं तर त्या शुभकार्याला सुरुवात होण्याचं गणेशाला वंदन केलं जातं. त्या गणेशाला वंदन वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कायेषु सर्वदा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आई जिवदानी मातेला वंदन करून या गावातील श्री सत्यनारायण भगवानांना वंदन करून सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंचं पुन्हा एकदा करूयात. वेलकम सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 3 मैदानावरती सुरू झालेला आहे. ऐतिहासिक मैदान म्हणून सध्या घडीला आपण पाहिलं तर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचं मैदान आणि या मैदानावरती आता म्हणजे राजूजी बांद्रे असतील, संतोषजी दोपटे असतील आणि त्यांचे काही सहकारी आहेत त्यांचं घरचं मैदान म्हणता येईल. खरी रोज रेग्युलरली झालेले आहेत. राजूजी बांद्रे, संतोष दोपटे आणि त्यांचे काही प्रतिनिधी आहेत. असं वाटतं की त्यांचं घरचं मैदान झालेलं आहे की काय. वर्षभर या मैदानावरती जास्तीत जास्त आता मी म्हणेन की त्यांच्या स्पर्धा असतात. मग त्यांचं घरचं मैदान म्हणूयात आणि सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर रोहन याच्या माध्यमातून सध्या खातं ओपन केलं गेलं आहे. तेजस याच्या गोलंदाजीवरती 1 रन धावफलकावरती लगावले गेले आहेत आणि हे मैदान विशेषतः म्हणजे गेली 6-7 वर्ष मैदानावरती समालोचन करताना एक थोडासा अनुभवही आलेला आहे. तो अनुभव असा आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा एकदा गोलंदाज पटका खेळल्यापुढे मात्र आपण पहिला बाकलिपचा वापर करण्याचा प्रयत्न. बॉलला खेळला गेला, क्षेत्ररक्षक आहे, बॉलला मात्र पायाने अडवलाय. फुटबॉल मैदानावरती जरूर खेळलायत परंतु चांगली दृश्य मैदानावरती काय आहे तर बॉलला अडवले गेलेत. 2 धावा तर 2 धावेने संघाची धावसंख्या 3. हे मैदान जर विशेष मैदान जर पाहिलं तर 3 भागामध्ये सकाळी 10 ते 12चं जे सत्र असतं त्या 10 ते 12च्या सत्रामध्ये लेफ्ट हँड बॅट्समॅनसाठी हवा असते आणि आता फ्लेक काय दाखवतात, झेंडे काय सांगतात, झेंडे तेच सांगतायत सध्या हवा जी आहेत ती हवा लेफ्ट हँड बॅट्समॅनला पोचदायक आहेत. पण 12 ते 4चं सत्र या मैदानावरती असं असतं ना की जिथे राईट हँड बॅट्समॅनची जास्तीत जास्त हवा असते आणि संध्याकाळी 4 ते 6 बॅलन्सिंग क्रिकेट ज्याच्यामध्ये ताकद आहे तो मैदानावरती खेळू शकतोय. इथे मैदानावरती काय घडलंय, पंचांचं बोट हवेमध्ये गेलाय, फलंदाज बाद झालायत आणि तिथून मात्र विकेट आला मैदानावरती. विकेट आलाय मग गाणं येईल आणि या डीजेचं संगीत येईल. राजूजी बांद्रेंनी आता आम्हाला नुकताच एक माहिती कळवली होती की महत्त्वाचा सामना दुपारी आहे
प्रेक्षणीय सामना, प्रेक्षणीय सामना. आता भरपूर जण त्याच्यासाठी रेडी झालेले आहेत. काही जण आपले हात फिरवतात, हात टाकून बघतात की बॉल पडणार की नाही पडणार. काही जण आता बॅटीची साय थोडंसं तिथे एक्सरसाइज करणार आहेत. तो सामना येतो प्रेक्षणीय सामना, प्रेक्षणीय मॅच काही वेळामध्ये या मैदानावरती होणार आहेत. स्वराज 11 देवा स्पोर्ट्स वर्सेस अद्वैत 11 क्रिकेट संघ, याच्यामध्ये तो महत्वाचा मॅच आपण पाहणार आहोत. आता प्रत्येकाला प्रत्यक्ष तो मॅच कधी होईल, पण तो दुपारी येणार आहे. दुपारी तो मॅच येणार आहे. पुढचा बॉल फटका घालण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र कळलं गेलं. क्षेत्राच्या चेंडूवरती येतात, गाडी खिरची संधी नाही तिथे गमवावी लागलेत. मैदानाच्या बाहेर जे खेळतात त्यांना फायनल कॉल आहे, मैदानाच्या बाहेर कोणी खेळू नये. मैदानाच्या बाहेर खेळतात, जर मैदानावरती बॉल आला तर तिथून तुम्हाला मैदानाच्या बाहेर सर्वांना काढलं जाईल. विनंती, मैदानाच्या बाहेर खेळणारे नंबर वेची विनंती, मैदानावरती कुठल्याही प्रकारचा बॉल येणार नाहीत. गोलंदाज पाठीमागे, जो जुना चेंडू तो जुना चेंडू थोडासा फेका इथे पाठीमागे. बॉलर तेजस पाठीमागे तुमचा एक चेंडू आहे, तो चेंडू बाहेर फेका. इथे समोर फेका, समोर फेका. आणि मॅच संपल्यानंतर आपल्या दोन्ही पंचायत त्यांना विनंती असेल, जो बॉल असेल जुना बॉल तो पण जमा करणार आहात. धावावरती 4. फटका खेळला, छान खेळला, प्रॉपर एलिव्हेशन जुळले का क्षेत्ररक्षक बॉल वरती येतोय. कॅरी करेपर्यंत म्हणजे एखाद्या आंब्याच्या झाडावरून आंबा पडावा, पण पडावा आणि तो देखील हाताच्या बाहेर जावा, असं चित्र आता घडलंय मैदानावरती. मैदानावरून जे बाईक आणतात त्यांना विनंती, नम्रतेची विनंती आहेत, बाईक समोरून कोणी आणणार नाही आहात, अन्यथा तिथे कारवाई केली जाईल. मैदानाचा नियम आहेत. मैदानावरून बाईक पाठीमागून आणा, पाठीमागून तुमच्यासाठी भरपूर मोठी जागा आहे, कारण की समोर लाईव्ह स्पर्धा सुरू आहेत. बोंडिवली संघ ठिकाणी दाखल झाले, सर्वांचं स्वागत आहे. मुरबाई देवी क्रिकेट संघ, त्यांचंही घरचं मैदान आहे असं म्हणता येईल. जसं स्वराज्य राजूजी भांद्रे यांना म्हटलं, संतोषजी धोकटे यांना म्हटलं, तसं मुरबाई देवी क्रिकेट संघ नेहमी या मैदानावरती त्यांनाही पाहिला. कालभैरव क्रिकेट संघ कणघर, ज्यांच्या सर्वाधिक स्पर्धा या मैदानावरती जास्त होत आहेत, तेही आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक षटक देखील संपला गेला. धावा फलकावरती 6 धावा आहेत. डीजे सुमित यांना ऐकूयात आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. धावा फलकावरती 6 धावा झालेल्या आहेत. एक षटक देखील संपल्या गेलेल्या आहेत. मनोहरजी कटकर साहेब आहेत, त्यांचेही सहर्ष स्वागत आहेत. प्रवीणजी राजवेले सकाळच्या सत्रामध्ये मैदानावरती उपस्थित झालात, आपलेही सहर्ष स्वागत आहेत. आज सहकार्य करतायत. फटका छान खेळला, सुंदर फटका, क्लासिकल स्ट्रोक, बॉल मात्र निघून जाईल. 1 2 3 अगेन, चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिल्टिल रन 4 चौकार. चौकारानं संघाच्या धावसंख्या फलकावरती 10 धावा. 10 ऑन दी बोर्ड लगावले गेले आहेत. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार येताना पाहायला मिळतोय. सुंदर सुरुवात, फटका खेळला, यावेळी बॅटचा टो लागला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातोय. पॉईंटचा खेळाडू चेंडूवरती वेगाने पुढे ते बॉल अडवले गेलेत. एक धाव मात्र मैदानावरती पाहायला मिळतात. एका धाव्याने संघाच्या धावसंख्या फलकावरती डबल फिगर मध्ये 11 धाव. म्हणून एका गोष्टीला मी उल्लेखही केला, सकाळचं सत्र या मैदानावरचं थोडंसं वेगळं असं. वेगळं काय असतं माहिती का, त्याचं कारण आहे वेगळं आहे. याचं कारण की सकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती ज्या धावा आहेत ना, त्या धावा बनवण्यासाठी तुम्हाला स्वतःला स्ट्रगलही करायचे आहेत. आणि लेफ्ट हँड बॅट्समॅन ज्याच्या संघामध्ये सकाळी जास्त असेल तो जिंकू शकतोय. फटका खेळला, ताकदीचा वापर केला हवाई सफर करताना, पण नाही बॉल जाणार. सकाळ आहे, सकाळचं सत्र आहे, हवा नाही, हवा लेफ्ट हँड बॅट्समॅनची आहेत, म्हणून तिथून विकेट आली. फलंदाज बाद गॉन. याच्यानंतर होणारा मॅच आहे श्री महासती क्रिकेट संघ
श्री महासती क्रिकेट संघ साखरी आणि श्री अष्टविनायक क्रिकेट संघ सायगाव. सायगावला देखील आपण मैदानावरती भरपूर वेळा पाहिलेला आहेत आणि साखरीचा संघ देखील आहेत. श्री महासती क्रिकेट संघ साखरीचा संघही आहेत. चला दोन्ही टीम पहिल्या पर्वाचा जो विजेता होता तो सायगावचा संघ म्हणून म्हटलं की मैदानामध्ये भरपूर वेळा आपण त्यांना पाहिलेला आहेत. अपील झालेले पंचाकडे आता कसले अपील झालं याही गोष्ट लेग बिफोर तर आउट नाही आहे. तर अपील कुठल्या कारणाची झालं याही गोष्टी आता पंच मैदानावरती चेक करतील. दोन्ही अंपायर चर्चा करत आहेत. डिसिजन आपल्यापर्यंत कळवलं जाईल. चला टायमिंग महत्वाचं आहे. मग त्यांना इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला कळायला पाहिजे. नाही कळालं तर 15 मिनिटांचा अवधी संपला तर आम्हाला बरोबर आमची इंडी लाईव्हची टीम आहे ती आम्हाला तिथे सांगेल तुम्हाला एक खेळाडू हा मध्ये घ्यावा लागणार आहे. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर चेंडू मात्र इष्टांच्या वरून निघून झाले. थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न चांगला बॉल पाहायला मिळाला. षटकाची होते समाप्ती. 2 ओव्हरचा संपला गेला. रन आहेत 11. एक चौकार येऊन या षटकामध्ये मात्र कमीत कमी धावा दिल्या. 5 धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन आहेत 11. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा ते येऊयात मैदानाच्या दिशेने. स्वागत पुन्हा सरपंच कुमार स्वराज राजू बांद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित असलेली स्पर्धा श्री राजू अनंत बांद्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून आयोजित असलेली स्पर्धा स्वराज चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न. पहिला बॉल शरीरावरती आदळला गेला आहे. आता मैदानावरती हे मैदान असं मैदान आहे. हे मैदान प्लेन मैदान आहे. मैदानाच्या चारही बाजूने बाउंड्रीज आहेत. मैदानाच्या चारही बाजूने तुम्ही कुठल्याही दिशेने खेळू शकतायत. मग आता इथून काय करायचं आहे? इथून स्वतःला सिद्ध करायचं आहे. स्वतः सिद्ध झाला तर प्रसिद्ध तुम्ही ऑटोमॅटिकली व्हाल मैदानावरती क्रिकेटच्या खेळामध्ये. फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा चेंडूला मात्र खेळला गेला. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. बॉल खेळला गेला. लॉंग बॉल मध्ये बॉल निघून आलाय. क्षेत्ररक्षक मात्र बॉलवरती वेगाने पुढे बॉल अडवले गेलेत. फेकी करेपर्यंत एक रन कंप्लीट. एका रनने धावसंख्या फलकावरती 12. स्वराज चषक सध्याच्या घडीला आपण 2024 ची स्पर्धा पाहतात. पर्व 5वा आहेत. 5व्या पर्वाचा कोण होणार विनर? 5व्या पर्वामध्ये कोण जिंकणारी स्पर्धा संध्याकाळी अगदी माहीत पडेल. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मला. थोडंसं बाहेरच्या दिशेने घेऊन गेले आणि थोडीशी लेन मेंटेन करतात. माहीत आहेत हवेचा वेग थोडासा मंदावलेला. हवेचा वेग थोडासा लेफ्ट हँड बॅट्समॅनसाठी पोहोचदायक आहेत. मग तुमच्याकडे ऑन आणि ऑफला खेळण्याची कलाही असायला हवी. म्हणजे नेहमी क्रिकेटचा खेळ आहे ना तो ऑफ आणि ऑन ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला ऍक्टिव्हेट करायच्या असतात. थोडंसं पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही झाला. एक धाव धावफलकावरती आलेलं. धावसंख्या धावफलकावरती 13. 0-1 इथून खऱ्या अर्थाने या स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 13 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. शेवटचा बॉल मैदानावरती असेल. केतन 3 धावा देईल की केतन पुन्हा जास्त देईल? फटक्या छान खेळला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर तिथून मात्र निघून जातो. क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत. बॉलची अगदी वाट पाहत आहेत. 2 रन तर मैदानावरती तिथे इझिली कंप्लीट केले जात आहेत. बॅकअप करेपर्यंत 2 रन मैदानावरती कंप्लीट होतील. षटकाची होते समाप्ती. बरोबर पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपला गेला. रन आहेत 15 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत. अंतिम शेवटचे 5 बॉल यानी की एक षटक मैदानावरती बाकी असेल. काय घडेल काय बिघडेल याची चर्चा रंगणार आहेत. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा ते येऊयात मैदानाच्या दिशेने. शेवटचं षटक सुरू होतं या ठिकाणी आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज दाखल होत आहेत. सिद्धेश लांगे यांना पण सगळ्या घडीला पाहतात. मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती. अंतिम शेवटचे 6 चेंडू आहेत. ऑफ बाहेर बॉल आहे. पंच यस डेफिनेटली व्हाईट बॉलचा इशारा खेळत आहेत. अतिरिक्त स्वरूपाची धाव आहेत. कारण बॉल पडल्यानंतर मात्र थोडासा बाहेरच्या दिशेने निघाला. पंचाने मात्र लगेच व्हाईट बॉल कळवला. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्यामात्र 16 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. जबाबदारी सिद्धेश यांच्या खांद्यावरती आहेत. पाहूया कशा प्रकारे करतात गोलंदाजी. बिमार आहेत. वेस्ट थोडंसं कमरेच्या वरती चेंडू आणि पंचाने सांगितलं नो बॉल आहे. मग याच्यानंतर पुढचा बॉलही प्रत्येकाला माहित आहेत. पुढचा बॉल कशा प्रकारे असेल यस पंच आता सांगतायत.
स्वराज चषक 2024 ची स्पर्धा आहे सुपर डुपर हिट. नेक्स्ट बॉल मैदानामध्ये असेल फ्री हिट. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी आहेत. षटकार दिला पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल इथे मात्र आपण पाहिलं तर सोडून दिलाय बॉलला. बॉल चालला पाठीमागे आउटफील्ड मैदानाची सुपर डुपर फास्ट आहे. बॉल नाही थांबणार. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल वरती बाईच्या स्वरूपानं चौकार. वेलकम वेलकम सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्वराज चषक 2024. आता सध्या ही स्पर्धा सुरू झाली पण दुपारी अजून मजा येईल ना. दुपारी अजून मजा येईल. मजा काय येईल माहिती का 12 वाजले ना म्हणजे जसं 12 वाजता तसं गोलंदाजाची 12 वाजणार इथे. 12 वाजल्यानंतर आणखी मजा येणार. पंचाने व्हाईट बॉल केलेलाय. व्हाईट बॉल वरती चौकार आलाय. रन झाला धावफलकावरती 22 धावा. चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेला नाही. तिथून एकही चेंडू आतापर्यंत फेकलेला नाही. आता नवीन गोलंदाज झाल्यात अभिषेक यांना आता मैदानावरती आणले गेले आहेत. फ्री हिट मैदानावरती आता पंच सांगतायत यस अंपायर्स. फ्री हिट मैदानावरती असेल कायम. या बॉलवरती पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल. मैदानावरती बॅट्समॅन रेडी आहेत. षटकार दिलं. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल पूल केलाय. बॉलला पॉवरफुल ठरेल का तर नाही ठरणार परंतु चेंडू वन बाउन्स घेऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. आणखीन एक कडक दर्जेदार चौकार. चौकाराला संघाची धाव 26 ऑन द बोर्ड लगावले गेलेत. चेंडू देखील संपला गेला. एक सुंदर सुंदर बॉल पाहायला मिळाला. विकेटही गमावायला लागल्यात. मैदानावरती विकेट आले आणि डीजेचं गाणी आता पुन्हा त्या मैदानावरती येणार आहेत. धावा फलकावरती सध्याच्या घडी लगावले गेले आहेत. तर 26 ऑन द बोर्ड. आता हे सॉंग म्हटल्यानंतर प्रत्येकाला सध्याच्या घडीला पण सध्याच्या घडीला पहिला बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणून नेहमीच चर्चेचं नाव म्हणून आपण पाहिलं पंढरीश्वर फडके यांना पुण्यात या स्वराज चषकाच्या वतीनं आपण विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली आहेत ती देखील आपण या ठिकाणी अर्पित करणार आहोत. फटका खेळला पुन्हा छान खेळला. क्षेत्ररक्षक बॉलवरती पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळाले. तिथे कॅच कॅरी केले गेले. फलंदाज बाद होत आहेत. आणखीन एक धक्का मैदानावरती लागलाय. 26 धावफलकावरती धावा. विकेटचं पतन. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या. 26 सत्यज्ञ बांद्रे आपलं सहर्ष स्वागत आहे. भरपूर वर्षानंतर आलेले 26 धावा. अभिषेक आहेत. अभिषेक चांगली गोलंदाजी करतात आतापर्यंत. ओहो खराब लेन.
अभिषेक यांचं कौतुक केलं का कधी कधी कौतुकही जास्त वाईट होतं ना, अशा गोष्टी असतात. आता अभिषेक यांचं आम्ही कौतुक केलं, पण कौतुक असताना त्यांना ते वाईट वाटलं. मैदानामध्ये धाबा धपलक्यामध्ये लगावले 27. चला, महासती क्रिकेट संघ साखरी आणि अष्टविनायक क्रिकेट संघ सायगाव तुम्हाला शेवटचा कॉल दिला जाणार आहे. ओहो, फटका छान खेळलाय, हवाई त्या दिशेला आहे आणि बॉलला मात्र उडवलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावर आलेला मच नीडेड, संघाला हवा हवासा वाटणारा षटकार. सहारण सुमितलाही माहित आता भरपूर दिवसानंतर सत्येंद्र बांद्रे आलेत ना, मग त्यांच्यासाठी सॉंग लावलंय. भरपूर दिवसांनी भेट झाले, भरपूर दिवसाने भेट झाला. चेंडू हवेमध्ये खेळला, झेल 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 होईल. विकेट मैदानावरती आलाय आणि धावपलक्यावरती धावा जर पाहिल्या तर लगावल्या गेल्यात त्या 33 धावा लगावल्या आहेत आणि मैदानावरती विजयासाठी लक्ष असेल ते 34 धाव्यांचं लक्ष मैदानावरती उभारलं गेल्यात. 34 होतील नाही होणार याची चर्चा रंगणार आहेत. तोपर्यंत टॉस करूयात. महासती क्रिकेट संघ साखरी आणि अष्टविनायक क्रिकेट संघ सायगाव या दोन टीम दरम्यान महत्वाचा टॉस आहे, तो टॉस या ठिकाणी केला जाईल. चला कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉस करायचे विनंती आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी इथे येणं गरजेचं आहे. टॉस केला जाईल आणि महत्वाचा टॉस मैदानावरती होणार आहे आणि त्या ठिकाणी दिशांत करतोडे सरांचे गोड आवाज आहे, तो गोड आवाज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस का बॉक्स मध्ये ऐकणार आहोत. कॅमेरा सायगाव पॅनलाइजचा सामना इथे आता तुम्हाला करावा लागणार आहे. सायगाव जास्त कॉल नाही, इतकं मीटिंग नाही घेणार आहात, कारण की दिलेले नियम आहेत, दिलेली वेळ आहेत. टॉस ही क्रिकेटमध्ये महत्वाची गोष्ट आहे आणि टॉस जर दिलेल्या वेळेवरती नाही झाला मग आणखीन काही गोष्टी असतात. तर म्हणजे आता तिथे टॉस होईल. आमचे खास करून समालोचक मित्र म्हणून ज्यांना या मैदानावरती सातत्याने आपण पाहिलेले आहेत ते दिशांत करतोडे सर आहेत. त्यांचा आपण एक गोड आवाज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ऐकूयात. चला, दोन्ही कॅप्टन्स आपल्या दरम्यान दाखल झालेत. एका बाजूला साखरी आहे, दुसऱ्या बाजूला सायगाव आहे. एका बाजूला प्रसादला देखील आपण मॅच मध्ये पाहणार आहोत. टॉस खेळला जातोय. आपण स्पिन कॉइन करूयात. हेड इज अ कॉल आणि या ठिकाणी मात्र सायगाव संघाने टॉस जिंकलाय. प्रसाद, पहिल्यांदा अभिनंदन, आपण टॉस जिंकताय. आणि निर्णय काय असेल म्हणजे या आयोजनाबद्दल बघत असताना, या मैदानाचा विचार करत असताना 360 व्ह्यूजचं ग्राउंड आहे. कमीत कमी निर्णय, सर्वप्रथम निर्णय क्षेत्ररक्षण. चल, गोलंदाजी करत असताना तुझी रणनीती काय असेल म्हणजे समोरच्या संघाला विचार करत असताना कमीत कमी किती धावांपर्यंत रोखण्याचं आव्हान असेल? 30 ते 35 धावांपर्यंत करीत. तर नक्कीच जास्त वेळ नाही घेणार आहोत. ऑल द व्हेरी बेस्ट. प्रसादला खूप खूप शुभेच्छा. त्याच्यानंतर साखरी संघ, आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. तर नाही, आता बॅटिंग करायची म्हणजे समोरच्या संघाने सांगितलं की आम्ही या 35 धावांपर्यंत रोखण्याचं काम करू, मात्र तुमची काय रणनीती असेल म्हणजे समोरच्या गडीला प्रसाद सारखं मोठं नाव आहे आणि त्याला लक्षात घेत असताना 20 बॉलमध्ये कमीत कमी किती धावा? 40-45चा टार्गेट असेल, कारण की समोर बॉलर सुद्धा चांगले टीम आहे. तर आमची एवढीच रणनीती असेल की जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत. तर अगदी शेवटचा प्रश्न, हे आयोजन बघशील आणि आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजनबद्दल म्हणजे राजू दादांचे पहिले ते आभार व्यक्त करू आम्ही, कारण आमची टीम, आम्ही त्यांना कॉल केला की आम्हाला ह्यावर्षी ही सामना हा खेळायचा आहे. तर त्याने आम्हाला ह्या आपल्या आयोजनबद्दल आम्हाला जी आमची टीम घेतली त्याबद्दल त्यांना धन्यवाद त्यांचे मनापासून. तर नक्कीच या प्रतिक्रिया होत्या. ऑल द व्हेरी बेस्ट. या दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये विशेष सर आपण आहेत, तिथे रेडी आहेत. कारण की एक विशेष सन्मान आहे, तो विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. टीम श्री अष्टविनायक क्रिकेट संघ सायगाव आणि त्यांचा सन्मान काय होतं माहिती आहे का? पहिल्या वर्षाच्या त्या पहिल्या पर्वाचे ते विजेते आहेत म्हणून हे सन्मान आहे. तर सन्मान केला जाईल या ठिकाणी अष्टविनायक क्रिकेट संघ सायगाव. आणि सायगाव आपल्यासाठी आता भरपूर काही गोष्टी आम्ही म्हटल्या, सायगाव आता तुमच्यासाठी संधी आहे. आयोजकांच्या माध्यमातून तुमच्या संपूर्ण त्या विजयाची दखल घेतली गेली आहेत आणि विजयाची दखल करत असताना तुमचा विशेष सन्मान होणार आहेत. चला, बाकी खेळाडू आले तर चालते, बाकी सर्व या सायगावचे सर्व बाहेरून या, पटकन या. तुमच्यासाठी विशेष सन्मानासाठी एक सन्मान चिन्ह बनवलेलं आहे. सर्वांनी मैदानाच्या बाहेरून या, त्या येलो कपड्याच्या बाहेरून या, कारण मॅच सुरू आहे. चला मैदानावरती मॅच सुरू राहील.
या ठिकाणी आपण प्रीतमजी डॉक्टर आपल्या प्रीतमजी बाईत आपलं सहर्ष स्वागत आहे. सत्येंद्रजी पांढरे यांना पण या ठिकाणी सध्याच्या घडीला पाहिलं आहेत. मॅचला सुरुवात होईल. महत्त्वाचा मॅच सध्या मैदानावरती आहेत. प्रेक्षणीय मॅचही तुम्ही पाहणार आहात, पण सध्या त्याचा काउंटर अटॅक सुरू झालेला आहे. इथून मॅच मध्ये लक्ष आहे 34 धावेचं. पहिला चेंडू पहिल्याच बॉल फिरकावण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवरती फटका फसला क्षेत्ररक्षक. ओहो, जज नाही करू शकले, पुढे आले आणि चेंडू मात्र अखेरीस बाउंड्री लाईन वरती अडवला गेलाय. 2 धावा मैदानावरती पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. पण क्रिकेटमध्ये नेहमी एक म्हण म्हटली गेली ना, कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच और छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. हे क्रिकेटचं रहस्य आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कॅचेस घ्यायचे आहेत आणि संधी तुम्ही कोणाला दिले? लेफ्ट हँड बॅट्समॅनला दिल्यात. सध्या हवा काय दाखवत आहेत, झेंडे काय दाखवत आहेत, फ्लेक्स काय दाखवत आहेत? फ्लेक्स तेच दाखवत आहेत, हवा लेफ्ट हँड बॅट्समॅनचे आहेत. सध्या आपण समोर पाहिलं तर सायगावचे सर्व खेळाडू आहेत. आता त्यांचा विशेष सन्मान होणार आहे. फटका खेळलाय, कॅच सोडाल, परिणाम भोगदावा लागेल मैदानावरती आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक मॅक्सिमम षटकार. काही खाली बसा, सर्व वरती नका बसू, काही खाली बसा. त्या खाली बसा काही जण तिथे, म्हणजे सर्वजण येणार. खाली बसलं तर फोटोमध्ये पण चांगलं दिसणार. अर्धे या बाजूला अर्धे त्या बाजूला खाली राहा. ही संपूर्ण टीम आहेत. आज सायगाव पहिल्या वर्षामध्ये जिंकलं होतं, पण पहिल्या पर्वामध्ये कधी कमीत कमी त्यांनी 12 खेळाडू आणले असतील. आज 12 नाही आणले, आज त्यांनी जवळजवळ 40 खेळाडू घेऊन आलेले आहेत. एवढे खेळाडू दिसत आहेत, म्हणजे एक टीम नाही 2 ते 3 टीम त्यांच्या दिसत आहेत. हा स्क्वॉड आहे, म्हणजे पहिल्या पर्वाचा विजेता संघ 40 जणांना घेऊन आलेला आहे. हेही विशेष आहे. हा सन्मान चिन्ह, विशेष सन्मान पहा, खूप छान पद्धतीने सन्मान चिन्ह बनवलेलं आहे. ओहो, नाही मैदानावरती छोडेगे कॅच, हारोगे मॅच. क्रिकेटचा रहस्य आहे. पुण्याचा बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक कडक बेधडक सिक्सर. आदरणीय महालोरचे आपल्या सर्वांचे लाडके चेतनजी शिगवण साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चेतनजी शिगवण साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या 3 व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती आहेत. राजूजी भांद्रे, संतोष डोकटेजी आणि प्रीतमजी बाईत. या मैदानावरती ते सातत्याने राहतात. चला, केक आणलेला आहे, खूप छान पद्धतीने केक आणलेला आहे. म्हणून म्हटलं ना, बड्डे 17ला आहे, पण सेलिब्रेशन आता 1 आठवड्यापूर्वी होणार आहे. 1 आठवड्यापूर्वी त्याची सर्व तयारी सुरू झालेली आहेत. जय तयारी आहेत. स्वराज बांद्रे यांचा तो वाढदिवस आहे. तो वाढदिवस आणि बांद्रे कुटुंबातील एक गोड चिमुकला म्हणून सध्याच्या घडीला आपण पाहतात स्वराज यांना. फटका खेळलाय, 6 अगेन 6. षटकाराची हॅट्रिक कंप्लीट करणारा खेळाडू ठरलाय मैदानावरती. नाव आहे तेजस इज ऑन फायर नाही, रेग्युलरली फायर. षटकार. कोण जिंकेल कोण हरेल क्रिकेटचा भाग तर झालाय, पण क्रिकेटची मॅच ही अशी असते ना की एखाद्या वेळी काहीतरी तुम्ही चुकीचं केलं तर क्रिकेटचा खेळ तुम्हाला सोडत नाही. भरपूर काही गोष्टी तुम्हाला करतात, तिथे करण्यासाठी तर भाग पाडतो. मैदानावरती रन झालेले 20, करायचे आहेत आता 14, जास्त नाहीत आता 14 आहे. इथून आता बॉलचा खेळ संपला गेला 4, शेवटचा बॉल आहे. काही वेळानंतर आपण केक कटिंग करणार आहोत. शॉर्ट बॉल आहे, त्याला फुल करण्याचा प्रयत्न, हुक केला बॉलला, बॉल चाला पाठीमागे, आउटफील्ड फास्ट आहे, तिथे मात्र बॉल थांबवले गेले आहेत. 1ला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. तेजस यांचे इरादे चांगले आहेत, 1 नाही घेत, 2 साठी धावत आहेत. त्यांना माहीत आहेत मैदानावरती सध्या काय करायचं आहे, ते मात्र मैदानावरती करताना पाहायला मिळाले. 1 ओव्हरचा खेळ संपलाय, रन झाल्यात 22, करायचे आहेत मैदानावरती 34, यांनी की अजूनही 12 धावेची गरज आहे. एक मिनिट, आपण केक कटिंग होतो, सेलिब्रेशन. डीजे संगीत आपण वाजूयात. वाढदिवसाच्या निमित्तानं आपण पाहिलं तर डीजे.
पक्ष्यांचं बिरबिर नाही ते जसं सूर्याचं उगवणं आणि मावळ नाही ते जसं पक्ष्यांचं बिरबिर नाही ते जसं सूर्याचं उगवणं आणि मावळ नाही ते जसं पण 365 दिवसापैकी तो दिवस विशेष काय असतो ना तो दिवस म्हणजे स्वराज आपला वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचा बर्थडे 17 आहेत पण 17च्या पूर्वी आता 7 दिवसापूर्वी सुरुवात झालेली आहे इथून सुरुवात झालेली आहेत आज या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि नेहमी या मैदानावरती स्वराजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेली स्पर्धा असतात हवेमध्ये खेळलाय सरडे को देखे सरडा रंग बदलतायत तसं मैदानावरती घडलं आहेत एकाला पाहून दुसराही रंग बदलणार आणि रंगामध्ये बेधून देण्यासाठी मैदानावरती बॅट्समॅन रंग करणार बॅट्समॅनच्या बॅट माध्यमातून येतोय हा षटकार षटकाराला पुण्याचा फुल टच बॉल फुल टोल वसूल केलाय मैदानावरती ठोकलाय आणखीन एक कडक षटकार आणि मॅच जिंकलाय टीम आपण पाहिलं तर या ठिकाणी देवगड स्पोर्ट्स क्लब हरिहरेश्वर या संघानं हा मॅच जिंकलेला आहे अभिनंदन आहे देवगड स्पोर्ट्स क्लब हरिहरेश्वर आपलं अँड हडलक श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ रामवाडी आपण या ठिकाणी आलात काहीशा चुकी झाल्यात क्रिकेटचं कळत तर तो चूक तुम्हाला सुधारून पुन्हा मैदानावरती यावं लागेल आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चूक कोणाकडून नाही होत प्रत्येकाकडून होत असतात पण चूक सुधारणं हेही क्रिकेटमध्ये महत्त्वाचं आहे त्याबद्दल आपल्या मनापासून मी आभार व्यक्त करतोय पुढचा मॅच आहे तर पुढचा मॅच मैदानावरती सुरू होईल श्री महासती क्रिकेट संघ साखरी आणि त्यांच्या जोडीला असेल श्री अष्टविनायक क्रिकेट